बोला बोला. आज किती गंभीर आरोप झाले तुम्ही बघताय. वैयक्तिक श्रद्धा कुणाची असू शकते, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. वैयक्तिक कुणाबद्दल ही चर्चा चालू नाहीये. आणि रुपाली चाकणकर या तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्या सुद्धा आहेत, त्या प्रवक्त्या असतील, त्याच्याबद्दल काही अडचण पण नाहीये. पण तुम्हाला वाटतं का या प्रकरणाचं सगळं गांभीर्य बघितल्यानंतर कदाचित तुमच्याकडे ते व्हिडिओ नसतील पोहोचले, त्यामुळे ती जी आग आहे, जी आता आमच्या बोलण्यात जाणवते ह्या सगळ्यांच्या, या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत त्यांनी बाजूला झालं पाहिजे? पक्षाची भूमिका काय? शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा बोंधू बाबांनी जे काही कृत्य केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने या पुरोगामी महाराष्ट्राची अत्यंत निंदा, म्हणजे त्यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे, पण पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारं काम हे त्या बोंधू बाबाकडनं झालेलं आहे. आणि कॅप्टन खरात यांनी जे काही कृत्य केलेलं आहे त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही. आणि माझ्या महाराष्ट्रातील ज्या भगिनींवरती किंवा ज्यांच्या संदर्भामध्ये जो काही अन्याय झालेला आहे त्यांना न्याय देण्यासाठी उद्यापासून आम्ही रस्त्यावरती उतरण्याची तयारी ठेवू. कारण या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर कोणी, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे दाविनी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा, अशा पद्धतीने जर केवळ भावनेचा उपयोग करून जर या ठिकाणी माझ्या महिला भगिनींवरती अन्याय केलेला असेल तर या अन्यायाचं कुणी समर्थन करणार नाही. राहिला प्रश्न तुम्ही विचारलेला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांची वैयक्तिक श्रद्धा ही त्यांनी वैयक्तिक पद्धतीने त्यांचे पाद्यपूजन केलं किंवा काय या ठिकाणी असेल, परंतु कायद्याच्या कसोटीवरती इथे या महाराष्ट्रात या देशामध्ये आजपर्यंत कुणीही कोणाबरोबरही काही संबंध असले म्हणून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा त्यांनी जे काही वैयक्तिक कृत्य केलेलं आहे त्याला कुठलेही राजकीय, ज्या अगोदर आमच्या या ताईंनी सांगितलं की अशोक चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि सत्य साईबाबा पट्टेपुर्तीचे, ते त्या ठिकाणी जेव्हा वर्षावरती गेले त्यावेळेस मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे आम्ही प्रमुख पदाधिकारी या नात्याने, कार्यकर्ते या नात्याने, त्यावेळेस आम्ही अशोकरावांच्या विरुद्ध या महाराष्ट्रामध्ये रान पेटवलं. अंधश्रद्धेला या महाराष्ट्रामध्ये थारा नाही. आणि म्हणून ज्या शिवशाहूंनी आम्हाला जो आदर्श घालून दिलेला आहे त्या आदर्शावरती आम्ही चालण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. या वेगवेगळ्या माध्यमातून, महिला आयोगाच्या माध्यमातून जर कुठे त्या नियमाप्रमाणे यांच्यावरती कारवाई करण्यामध्ये जर कुठे कसूर केला असेल, त्या अध्यक्षांनी या नात्याने माफ करा, थांबवतो मी. या पीडितेची लढाई लढण्याची जबाबदारी महिला आयोगाची आहे. 100% महिला आयोगाचे पीडितेची जबाबदारी घ्यायची आणि ते त्यांनी केलं पाहिजे. आणि कसं करणार? महाराष्ट्राला विश्वास कसा बसणार? महाराष्ट्र विश्वास कसा ठेवणार? 100% त्या या ठिकाणी राज्याच्या एकच सेकंद, राज्याच्या नवनियुक्त पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई वहिनी या ठिकाणी योग्य तो निर्णय घेतील. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आहे, ते निर्णय घेतील. या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब निर्णय घेतील. आणि या महाराष्ट्राला, या भगिनींवरती होणाऱ्या अन्यायाला ज्याने कुणी या अशा पद्धतीने या कॅप्टन खरातला, त्याला आता FIR दाखल झालेला आहे. त्याच्यावरती जेवढे गुन्हे म्हणून त्याला गुन्ह्यामध्ये गोवता येईल तेवढं गोवलं जाईल. आणि हे राज्य कायद्याचं आहे, कायद्यापुढे कुणी मोठं नाहीये. या ठिकाणी या देशामध्ये चंद्रस्वामी असेल, या ठिकाणी आसाराम बापू असेल, साई असेल. सुषमाताई 20 सेकंद हे मांडायचं आहे. आपण फार चांगली भूमिका मांडली, पण आपण चाकणकरांच्या बद्दल बोलताना थोडेसे राखीव झालात, हरकत नाही. मला फक्त त्याला जोडून हे सांगायचंय की माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ व्हायरल झाला ऑनलाईन रमी गेम खेळतानाचा, आणि त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष कुठेही गुन्ह्यामध्ये संबंध नव्हता, पण वाल्मिक कराडशी त्यांची मैत्री असल्यामुळे, आणि वाल्मिक कराडशी मैत्री असेल तर मंत्रिपदाचे प्रिव्हिलेज वाल्मिक कराडला मिळतील असं वाटत असल्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी सगळीकडून झाली आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला. या प्रकरणामध्ये जर हा ढळढळीत पुरावा आहे की 1 वर्षापूर्वीच या प्रकरणाला वाचा फोडली जात होती, मात्र रुपाली चाकणकरांनी त्याच्यामध्ये पदाचा गैरवापर करत हस्तक्षेप केला आणि त्या माणसाला माफी मागायला भाग पाडलं. ज्या चाकणकर आता अंग झटकण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला उल्लेख करताना
पितृतुल्य गुरु माऊली असं म्हणताय. मुक्ताताई त्या येतो. आपल्या पितृतुल्य गुरु माऊलीला वाचवण्यासाठी त्या आपलं पॉलिटिकल प्रिव्हिलेज वापरू शकतात, म्हणून त्यांनी एक्झॅक्टली, राजीनामा दिला अगदी पाहिजे. बरोबर. मुद्दा हाच आहे, मुद्दा हाच आहे. अजितराव, तुम्ही गुन्हा दाखल केला, पाठ थोपटून घेताय, घ्या, हरकत नाही. आम्ही पण तुमचं कौतुक करत. तुम्ही गुन्हा दाखल केला, पाठीशी घातलं नाही त्याला, याच्याबद्दल कौतुक. पण मला सांगा, या प्रकरणामध्ये आता त्या पीडितांची लढाई कोणाला लढायची आहे? त्या महिला आयोगाच्या अध्यक्षाचं तुम्ही काय करणार आहात? त्यांना तुम्ही पाठीशी घालणार आहात का? अजिबात नाही. आणि आज सुषमाताई, मी आपल्याला सांगू इच्छितो की स्वतः आयोगनी आर्ग्युमेंट करत असताना इतके सज्जड पुरावे दिले आणि एफआयआर दाखल झाल्या पोलिसांनी इथं तत्परता दाखवली. त्यामुळे आज आपण इथे सगळे आज चर्चा करत बसलेलो की हे सगळं पुढे आलं. हे सगळे व्हिडिओज रिकव्हर होणं आपल्या सगळ्यांच्याच लक्षात येईल की हा जो भोंदू बाबा आहे हा किती रिसोर्सफुल होता, त्याचे कॉन्टॅक्ट कुठे कुठे होते आणि त्यांनी काय काय प्रेशर आणले असतील. पण त्याला न जुमानता गृह विभागाने ही कारवाई केली. अजितराव, त्या प्रेशर बद्दलच बोलतोय. हे प्रेशर येऊ नये याच्यासाठी, आपलं म्हणणं नाहीये त्यांचा संबंध आहे याच्याशी, पण प्रेशर येऊ नये. कारण आता आयोग सगळ्यांना कळलेला आहे की एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीच्या त्या गुरु आहेत, त्याच्यानंतर प्रेशर येऊ शकतं ना तपासावर. त्याच्यासाठी बाजूला करणार का तुम्ही? नाही, निश्चित केलं पाहिजे. पण मला आणखी एक गोष्ट सांगतोय मी की याच्यामध्ये रुपाली चाकणकर, तुम्ही त्यांचं नाव घेतोय, करणार, सरकार करणार. माझं काय म्हणणं आहे, 2 मिनिटं, आता आपण अशी चर्चा करतोच होत ना, इंडिव्हिज्युअली प्रत्येकाची केली पाहिजे. मग माझं स्पष्ट मत आहे याच्यामध्ये, हा प्रकार इतका गंभीर आहे आणि राज्य सरकारने इतका गांभीर्यानं घेतलेला आहे, गृह विभागानं अतिशय कडक कारवाई केलेली आहे. आम्ही कोणालाही सोडणार नाही आहोत. इतकी जोरदार कोर्टामध्ये आर्ग्युमेंट केली, 6 दिवसाची कोठडी याला मिळाली आणि इतर जे काही पुरावे आहेत ते सगळे पुरावे सुद्धा सगळे शोधतील. पण शेजारी निलेश लंके बसले ना बाजूला, विलासराव बडे, शरद पवार गटाचा खासदार आहे ना हा माणूस. म्हणजे हे सगळेच नेते, मला माझं तर स्पष्टपणे सांगणं आहे की राजकीय नेत्यांनी अशा पद्धतीनं आपण कुठे सार्वजनिक ठिकाणी जातो आणि त्याचा समाजावरती काय परिणाम होतो, हे लोक कोण आहेत, किती नालायक आहेत, याची खातरजमा केल्याशिवाय आपलं पद, आपली प्रतिष्ठा समाजामधली ही या लोकांना नक्की. मी आताच आवाहन करतो, असं काही नाहीये. निलेश लंके हा कार्यक्रम बघत असतील तर त्यांनी यावं, स्पष्टीकरण द्यावं, आमचा प्रतिनिधी पाठवू, त्यांनी त्याचं उत्तर द्यावं, काही हरकत नाहीये. प्रश्न सगळ्यांना विचारले जातील. पण निलेश लंकेंवरती एक शब्द आपण बोलत नाही. कोण म्हटलं बोलत नाही? बोल ना सगळ्यांना. पण आता महिला आयोगाच्या अध्यक्षाबद्दल आपल्याला बोलावं लागेल. हा, अजितजी, आपलं पहिल्यांदा तर अभिनंदन आणि आभार की आपण त्यांना पदावरून निश्चितपणे दूर केलं पाहिजे असं म्हणालात, त्याबद्दल आपलं अभिनंदन आणि आभार. आणि निलेश लंकेंचा आपण उल्लेख केला, तो चांगला केला, माझ्या लक्षात न गेला होता, तुम्ही मला आठवण करून दिली, मी तुमची आभारी आहे. निलेश लंकेच काय, एकनाथ शिंदेचे सगळ्याच लोकांचे, ऐका, ज्या लोकांचे फोटो बाहेर आले त्या प्रत्येकाचे सीडीआर तपासले गेले पाहिजेत. निश्चित तपासले गेले सुद्धा राष्ट्रवादीने मोठं केलेलं आहे. आणि याच्यामध्ये तपासले पाहिजेत. माननीय मुख्यमंत्री या विषयामध्ये कुठल्याही दबावाला बळी न पडता पोलिसांना जसे कारवाईचे आदेश देत आहेत असंच राहील. आणि हे सगळं इतकं संतापजनक आणि चीड आणणार आहे. माझे नेते आदरणीय देवेंद्रजी या विषयामध्ये कुणालाही पाठीशी घालणार नाही, हे स्पष्टपणे आम्ही फॉलोअप ठेवणार आहोत. अजितराव, आता सांगतो तुम्हाला, न्यूज 18 मराठी हा विषय सोडणार नाही. पीडितांच्या सोबत आम्ही उभं राहू. याच्या आधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये जेव्हा महिलांच्यावर अत्याचाराच्या घटना आल्या, कोण बडी धेंडा असतील त्या सगळ्यांच्या बद्दल आवाज उठवलेला आहे, यापुढे उठवत राहू. पण प्रश्न आहे मुक्ताताई की अशा प्रकारे धर्माच्या नावाखाली हे जे चालवणारी विकृती आहे हे कशी रोखायची? एक नाही, अनेक नाव आहेत, कितीतरी नाव आले, पण समाज शहाणा होत नाहीये. कित्येक वेळा विश्वासघात झाला सामान्य माणसाच्या भावनेचा. तुम्ही म्हणता अगदी बरोबर, एक नाही अनेक नाव. आणि हा बाबा एकदम मोठा झाला का? अनेक वर हे लोकांना नजरेत चालू होतं, त्याच्याकडे जात होते, त्यावेळी का नाही थांबवलं गेलं? विधी कायदा महाराष्ट्र नरेंद्र दाभोलकरांच्या बयानानंतर मंजूर झाला, त्यालाही खंड विरोध झाला, त्यांच्या विधानानं तो मंजूर झाला. त्या कायद्याचे नियम 3 वर्ष महाराष्ट्रामध्ये झाले नाहीये. त्यामुळे आज इथे सत्ताधारी पक्ष जे प्रवक्ते आहेत, मी या कार्यक्रमाच्या मतात आवाहन करेन
की मूल्यांकन कायद्याचे नियम तयार झाले. या कायद्यामध्ये दक्षता अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची तरतूद आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनचा सिनियर पीआय दक्षता अधिकारी असावा असं म्हटलंय. हम्म. तर जेव्हा दक्षता अधिकाऱ्याची नेमणूक होते तेव्हा हे दक्षता अधिकाऱ्याचं काम आहे की त्याच्या नाकाखाली कोणीतरी बाबाच्या प्रकारे धंदे करतोय पोलीस समजत त्या माणसं इतक्या जातात त्यांना फसवलं जाय नाही हे डिपिंग बर्ड म्हणतात तसं तसं असे मग काय हे उकरून टाकलात जादू त्याची केली प्रत्येक ठिकाणी जे हॅज्युअल ऑफिसच्या याद्या असतात तसे भागामध्ये असलेले जे भक्तापासून धर्माच्या आधारावर धर्म करणे याचे मोठे बाबा आहेत यांनी याद केल्या आणि विरोधी कायद्या की यांच्यावर बरोबर, कायद्याचं पालन होताना सुद्धा या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित गेल्या नाही पाहिजेत असं तुमचं म्हणणं आहे. तुमचा आवाज पूर्णपणे आमच्याकडे येत नव्हता कारण रेंज कमी आहे बहुतेक. हेमलता ताई, मी शेवटच्या कमेंटसाठी तुमच्याकडे येतोय. हा महाराष्ट्र प्रबोधनाची परंपरा सांगणारा आहे. हा संतांचा महाराष्ट्र आहे, भोंदूंचा नाही आहे. पण आता ज्या पद्धतीनं राजकीय नेते अशा वळचणीला जातात, भोंदूंच्या वळचणीला जातात, सामान्य माणूस कसा ओळखू शकेल सांगा ना. आता राजकीय नेत्यांनी सुद्धा विवेक जागृत ठेवण्याची गरज आहे का? कुठं चाललोय आपण आणि त्याचा वापर कसा होतो नंतर? मी मगाशी जसं म्हणलं ते असुरक्षिततेची भावना आणि कुठेतरी आपल्याला काहीतरी हवं आहे आणि कुठल्या तरी बाबाच्या माध्यमातून ते साध्य होतं अशी जी एक परंपरा सुरू झाली आहे. आणि त्यामुळे आपण बयू महाराजांचं उदाहरण घेऊया. अनेक महाराजांचं म्हणजे बयू महाराजांना मी पण जवळून ओळखत होते. खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं काम चालायचं असं वाटायचं की जेव्हा त्यांचं आत्महत्येचं कारण समोर आलं तेव्हा मला सुद्धा शॉक बसला. तर म्हणजे हे सगळं हे असं राजरोसपणे घडतंय आणि त्याच्या मागे सगळ्यात मोठं जर आपण विचार केला तर राजकीय नेत्यांनी याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. कारण त्यांना फॉलो करणारी जनता असते आणि आपला नेता जर या बाबाकडे जातो आणि त्याचं भलं होतंय तर आपणही त्या मार्गाने गेलं पाहिजे अशी एक वृत्ती बळावते. आणि म्हणून राजकीय नेत्यांनी अशा घटनांपासून सावध राहिलं पाहिजे, स्वतःला रोखलं पाहिजे. आणि आता जी केस आहे त्याच्यामध्ये जसं आजीजींनी सांगितलं, जसं सुष्माताईंनी तर आता विस्ताराने सांगितलं, तर जे कोणी दोषी असतील याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घातलं गेलं नाही पाहिजे आणि हा एक मोठा लेसन झाला पाहिजे.